इयत्ता 11वी संपूर्ण स्वाध्याय पाठ 14वा दिल्लीची सुलतानशाही, विजयनगर आणि बहमनी राज्य. चला या पाठाचा स्वाध्याय पाहूया. प्रश्न पहिला अ. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. 1. बलबनच्या दरबारात टिंबटिंब हा राजकवी होता. पर्याय 4 आहेत आणि याचं उत्तर आहे अमीर खुसरो. बलबनच्या दरबारात अमीर खुसरो हा राजकवी होता. 2. इस्लामी शैलीच्या इमारती बांधणारा टिंबटिंब हा पहिला शासक. अ. फिरोजशाह तुघलक, ब. कुतुबुद्दीन ऐबक, क. अल्लाउद्दीन खलजी आणि ड. अकबर. उत्तर आहे कुतुबुद्दीन ऐबक. ब. ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. अ गट आणि ब गट. 1. राजस्थान चौहान, 2. कनौज प्रतिहार, 3. बुंदेलखंड चंदेल, 4. त्रिपुरी परमार. चुकीची जोडी आहे त्रिपुरी परमार आणि योग्य जोडी आहे त्रिपुरी कलचुरी. प्रश्न 2. संकल्पना चित्र पूर्ण करा. सुलतानशाही काळातील इस्लामी वास्तुकलेच्या इमारती. अलाई दरवाजा, फताहाबाद, जमा अल खान मशीद आणि चौथा आहे हिसार ई फिरूज. या पद्धतीने आपणाला हे संकल्पना चित्र पूर्ण करता येईल. प्रश्न 3. विधाने सकारण स्पष्ट करा. भारतात अरब सत्तेचा विस्तार झाला नाही. उत्तर 1. इसवी सन 712 साली उमायद घराण्यातील मुहम्मद बिन कासिम या अरब सेनानीने भारताच्या सिंध प्रांतावर आक्रमण केले. 2. त्याने सिंधूपासून मुलतानपर्यंतचा सर्व प्रदेश जिंकून घेतला, मात्र तो आपली सत्ता भारतात स्थिर करू शकला नाही. 4. त्याच्यानंतर येथे आलेल्या तुर्कांनी हा प्रदेश जिंकून येथे इस्लामी सत्ता प्रस्थापित केली, त्यामुळे भारतात अरब सत्तेचा विस्तार झाला नाही. 2. राजपूत राज्यांना तुर्की आक्रमणासमोर माघार घ्यावी लागली. याचा आपणाला उत्तर या पद्धतीने लिहिता येईल. प्रश्न 4. तुमचे मत नोंदवा. सुलतान राजवटीत कापड उद्योग भरभराटीला पोचला होता. उत्तर 1. सुलतान राजवटीत शेतीबरोबरच कापड उद्योग मोठ्या प्रमाणात चालू होता. सुती कापड, मलमलचे कापड यांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होत असे. 3. तागाचे कापड, सेंटीन